खरं तर पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारीच घटना घडलेली आहे। अतुल लाळगे या युवकाने एक 15 दिवसापूर्वी सुसाईड केली आणि त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये आरोपीचं नाव लिहून ठेवलेलं आहे की बालाजी मुस्कवाड म्हणून। त्याच्या त्रासाला कंटाळून तो सुसाईड करत आहे। त्यांनी बऱ्याचशा गोष्टीत मला वाटतं 2 पानांची त्याची सुसाईड नोट आहे। त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सहकार्यासाठी बऱ्याच वेळा त्याच्या घरचे कुटुंब म्हणजे त्याची बहीण असून द्या किंवा त्याची मित्रमंडळी बऱ्याच वेळाच पोलीस स्टेशनला आलेत, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून न्याय मिळत नाही। खरं तर आता माझं मोरेसाहेब PI जे आहेत फुरसुंगी पोलीस स्टेशनचे त्यांच्याशी बोलणं आलं। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लातूरला ज्या ठिकाणी जो आरोपी मूळचा रहिवासी आहे तिथं जाऊन आलो, पण तिथं तो आरोपी भेटलेला नाही आहे। पण माझं म्हणणं आहे की पोलीस आपल्या प्रशासनाला जर तो भेटत नसेल तर त्याची जी पत्नी आहे ती तिथली नगरसेवक आहे, त्यांना जर आपण घेतलं ताब्यात किंवा त्यांना जर चौकशीला बोलवलं तर मला वाटतं या आरोपीला यावं लागेल। आणि जर त्याला वाटत असेल तो आरोपी नाही आहे तर तो फरार का झालेला आहे याची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे। आणि माझं पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की जर आपल्या देशातले आपल्या शहरातले राज्यातले तरुण जर अशा सुसाईड करत असतील तर तिथं कुठंतरी आपण पण स्वतःला जबाबदार मानलं पाहिजे आणि हा पोलीस तपास लवकरात लवकर पूर्ण करून आपण या जे आपलं कुटुंब आहे पीडित कुटुंब त्याला न्याय दिला पाहिजे। खरं तर एका बाजूला आत्ता आपण बघितलं नसरापूरच्या आरोपीला आपण फाशी देतो, त्यावेळेस आपण न्यायव्यवस्थेचं आणि पोलीस प्रशासनाचं खरंच कौतुक करतो, पण अशा वेळेस दुसऱ्या वेळेस ही दुसरी बाजू बघायला भेटते की 15 दिवस झाले हे कुटुंब जर न्यायासाठी पळतं आहे आणि त्यांना न्याय देत नाही आहे, तर अशा कुटुंबांनी काय केलं पाहिजे। तर मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावा। घटना कुठली आहे आणि हे कशा संदर्भात सुसाईड झाली होती आणि त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिण्यात आलं होतं, काय सांगा? ॲक्च्युली ही फुरसुंगीमध्ये श्री साई सेवा म्हणून NGO आहे आणि त्या NGOमध्ये हा मुलगा काम करत होता आणि त्या NGOचा जो संस्थापक हे बालाजी तो वारंवार यांना त्रास देत होता या युवकाला आणि त्यांनी कितीतरी वेळा काम सोडून जातो म्हणून सांगितलं असताना पुन्हा त्याला तिथं थांबवणं आणि खरं तर या संस्थेमध्ये बाकी बऱ्याचशा अशा गोष्टी झालेल्या आहेत। पोलिसांनी तपास केला तर नक्कीच त्यांचे निदर्शनच येतील। त्या साहेब आम्हाला माहीत आहे तुमचं काम चालू आहे, पण आम्हाला ह्या तपासामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह भेटलं पाहिजे जेणेकरून यापुढं तरी अशा घटना घडणार नाहीत। या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी एक नगरसेवक म्हणून आपली पुढची भूमिका काय असणार आहे? साहेब मी आज PI साहेबांना भेटायला आलेलो आहे। इथं आम्हाला न्याय भेटतो का बघणार आहे, नाही तर आम्ही CP साहेबांचा पण दरवाजा ठोठावणार आहे। माझा भाऊ अतुल लाळगे, मी त्याची मोठी बहीण आहे कोमल लाळगे, तो श्री साई सेवाभावी संस्था फुरसुंगी येथे गेल्या 2.5 वर्षापासून काम करतोय। आता काय मागणी काय त्याला? आमची एवढीच मागणी आहे, त्याला लवकरात लवकर अटक व्हावी, 24 तासात अटक व्हायला हवी। कारण की त्याला 15 दिवस मिळाले त्याला, म्हणजे तो इतकी सगळी सूत्र हलवतो, इतकं त्याचे वकील वगैरे ते सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेलसाठी वगैरे अर्ज केलेले आहे, तर मग नक्कीच म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये तो आहे ना। मग पोलीस यंत्रणा एवढी कशी शांत बसले, तो एवढी सूत्र हलवतोय, तिथं अपॉइंट पण केली, दुसरा कर्मचारी अपॉइंट पण केला, संस्था अजून चालू आहे, तर मग पोलीस प्रशासन काय करतंय? 15 दिवसापूर्वी त्याची आत्महत्या झाली। त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याची 2 पानांची सुसाईड नोट होती। त्याने सुसाईड नोटमध्ये कशा प्रकारे बालाजी मुस्कवाड यांनी त्याला त्रास दिला आहे, कशा प्रकारे टॉर्चर केलं आहे, त्या संस्थेमध्ये काय होत होतं हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्यांनी सुसाईड केलेली आहे। तर आज 15 दिवस झाले, आम्ही FIR नोंद करून 14 दिवस झाले, तरी पण अजून त्या व्यक्तीला अटक झालेली नाही आहे। सोमवारी घटना घडली, गुरुवारी त्या माणसाचा मोबाईल स्विच ऑफ झाला। आम्ही मंगळवारी FIR दर्ज केली, तरीसुद्धा त्याला अटक अजूनपर्यंत झाली नाही। 3 दिवस त्यांच्याकडे होते त्याचं स्ट्रेस करण्याची, लोकेशनवर जाऊन त्याला अटक करण्याची, तरी पण अटक झाली नाही आहे। 3 दिवसाचा त्यांना कालावधी भेटला होता, त्याचा मोबाईल चालू होता, त्याचे सोशल मीडिया सगळे अकाउंट चालू होते। त्यांनी हळूहळू करून सगळे सोशल मीडिया अकाउंट, त्याची संस्थेची वेबसाईट वगैरे सगळं बंद केलं। मला फक्त एवढं विचारायचं, जर बालाजी मुस्कवाड हा आरोपी नाही तर त्याला पळण्याची काही गरज नव्हती, त्याने इथं उपस्थित राहून त्याने एक्सप्लेनेशन द्यायला हवं होतं। आणि पोलिसांना त्याने म्हणजे की सुसाईड नोटमध्ये इतक्या वेळा उल्लेख झाला आहे की बालाजी मुस्कवाड, माझ्या आत्महत्येस बालाजी मुस्कवाड हाच जबाबदार आहे आणि संस्थेची चौकशी व्हावी, रजिस्टर चेक केले जावे, संस्थेत खूप सारे गैरकारभार चालतात, एवढं लिहून पण अजून त्याला अटक का होत नाही आहे? 15 दिवस झाले आज ह्या घटनेला
आणि आपण जर सामान्य व्यक्ती दुसरा जर या जागी कोणी असता तर मला वाटतं की नक्कीच अटक त्या सामान्य व्यक्तीला झाली असती. पण तो एक पॉलिटिकल पार्टी इन्फ्लुएन्स म्हणजे आहे एखाद्या ह्याचा, त्याची बायको नगरसेविका आहे लातूरची, तर मग त्याला सगळे ते सोर्सेस मिळत आहेत. तो अजून संस्था बंद झालेली नाही आहे, तिथं माझा भाऊ तर गेला निघून, पण त्या जागी दुसरी एक व्यक्ती पण त्याने अपॉइंट केली. म्हणजे ते एवढे सूत्र हलवतोय तर नक्कीच तो कॉन्टॅक्टमध्ये आहे ना सगळ्यांच्या. तर मग अजून मग का त्याचे स्ट्रेस केलं जात नाही आहे, त्याची मुलं आहेत, त्याची बायको आहे, का त्यांच्याशी चौकशी केली जात नाही आहे. 15 दिवसात तर नक्कीच एवढं व्हायलाच हवं होतं, तर ते झालं नाही. आणि त्याला त्रास दिला आहे म्हणजे त्याला धमकी दिली जात होती की तुला खोट्या केसमध्ये आम्ही अडकवू त्याला, कारण की तो मला बोले की मला जॉब सोडायचा आहे, मी सोडणार आहे. पण आम्ही एवढं हे करून पण जॉब का सोडत नाही आहे, तर त्याला इतकी धमकी दिली जात होती तुला खोट्या केसेसमध्ये वेगळे अडकवू. आणि खूप सारी मुलं तिथून गायब पण होत होती. जर तू जॉब सोडला तर त्या सगळ्या मुलं गायब होण्याला म्हणजे तुला जबाबदार ठरवू आणि तुझ्यावर केस करू, असं त्याला खोट्या धमक्या देत होते. म्हणजे त्याला तिथून निघूनच दिलं जात नव्हतं. आणि इवन संस्थेची 8 लोकांची गरज होती, रजिस्टरवर 8 लोक दाखवत होते कर्मचारी, पण हा फक्त तिथं एकटा कामाला होता. अतुल लाडगे हा आमचा वर्गमित्र, बरोबर. त्या ठिकाणी आम्ही जेवढे पण इकडे आलो आहोत ते सोशल वर्कर आहोत. तर अशी घटना आहे की जसं की 22 तारखेला ही घटना घडली, FIR नोंद झाली 23 तारखेला, तरी पण अजूनही अतुलला न्याय भेटत नाही. म्हणजे न्यायाचा प्रकार काय आहे, तर मला वाटतं की असं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही DCPO, CDPO, CWC, इव्हन तो ज्या डिपार्टमेंट आहे सगळ्यांना आम्ही फोन केला, सगळ्यांना पत्रव्यवहार केला, मेल केला. म्हणजे फक्त मेल आम्ही एकट्याने नाही केला, तर 400 ते 500 जणांनी एका टायमाला आम्ही होम डिपार्टमेंट असेल, गृह मंत्रालय, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही मेल केला. इव्हन दोच मुख्यमंत्री कार्यालय असेल, त्या ठिकाणी रिप्लाय येतो की आम्ही पुढील कारवाईसाठी गृहमंत्री आणि गृह विभाग आणि बालविकास विभाग यांना आम्ही ते सुपूर्द केलं आहे, पुढील कारवाईसाठी त्यांच्याशी संपर्क करा. तर माझा हा सरळ प्रश्न आहे, आम्ही एवढा प्रयत्न करतो ॲज अ सोशल वर्कर म्हणून. आम्ही सगळी MSW झाली टीम आहे, बरोबर. NGOमध्ये काम करणारी व्यक्ती कोण आहे, तर MSW संस्था चालक असतात, ते MSW असावेत. आमचा हा पहिला प्रश्न आहे. कारण की अशा गोष्टी ज्या घडत आहेत आता, गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असतात, जसं की आपण बघतोय की बाल हक्कावरती काम करणारे असतील किंवा इतर गोष्टीमध्ये काम करणारे असतील, तर त्या संस्था त्या गव्हर्नमेंट ऑफिसरला का देतात, म्हणजे गव्हर्नमेंटसोबत टायप आहेत किंवा राजकारणासोबत आहेत. म्हणजे आतापर्यंत आम्ही जेव्हा बघतोय गव्हर्नमेंटचे जेवढे पण प्रोजेक्ट आहेत, बालकांसोबत असो किंवा इतर गोष्टीसोबत असो, ते जे मोठमोठ्या लेवलचे NGO आहेत त्यांना दिले जात नाहीत. का दिले जात नाही हा प्रश्न मोठा आहे. कारण की जे MSWची टीम काम करते, म्हणजे आम्ही जर स्वतः आम्ही काम करतो आहे, बरोबर, MSW ॲज आम्ही एवढं शिक्षण घेतलं आहे, आम्ही जगाला शिकवतो कसं जगायचं, आणि जर आमचाच व्यक्ती आमचाच बळी होत असेल तर मे बी आमची चुकी आहे की सरकारची चुकी आहे की त्या डिपार्टमेंटची चुकी आहे, हे आम्हाला कळत नाही आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. म्हणजे आम्ही फक्त की पुण्यामधून आलो नाहीत, काही सांगली आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, प्रत्येक ठिकाणून इथं आम्ही आलो आहोत. तर आम्हाला पण अजून एक गोष्ट अशी बोलायची आहे की आतापर्यंत अटक झाली नाही, बरोबर. तर आतापर्यंत पत्रकारांनी भरपूर फोन केले की पोलीस डिपार्टमेंट नक्की काय करतं आहे. म्हणजे त्यांनी फोन केले तर हां आम्ही पथक पाठवलं आहे, त्यानंतर दुसरं पथक पाठवलं, तिसरं पथक पाठवलं, हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला तोच प्रश्न म्हणजे उत्तर भेटतं आहे. तर आमचा प्रश्न असा आहे की सुसाईड नोट लिहिली आहे, त्यामध्ये आरोपीचं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर ॲज अ त्या चौकटीत बसतं आहे ना, कायदा काय सांगतो या गोष्टीवरून तुम्ही अटक करा ना. त्याचा फोन चालू असेल नसेल, तुम्ही घरापर्यंत जावा. तर मला असं वाटतं की यामध्ये पोलीस प्रशासन आहे का, किंवा CWC आहे का, DCPO आहेत का, मला वाटतं ही सगळी यंत्रणा यामध्ये अटॅच आहे. त्यामुळं मला वाटत नाही की अतुलला न्याय देण्यासाठी आम्ही इथून हलणार नाही आहे. 24 तास जोपर्यंत अतुलला न्याय भेटत नाही किंवा त्या माणसाला अटक होत नाही, पुढची कारवाई जी होईल ते आपण बघूया. या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक हा आमचा आरोप आहे. सध्याला आमचा आरोप असाच आहे की 15 दिवस झाले तर पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही आहे, किंवा आम्ही असाही त्यांना इशारा दिला आहे की आम्ही अन्यथा आंदोलन करू, आम्ही धरणे आंदोलन करू, तरीही तुम्ही साथ देत नाही. म्हणजे मला वाटत नाही की पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतं आहे. तुमची मागणी काय आता आमची मागणी लास्ट एवढेच आहे, येत्या 24 तासामध्ये आरोपीला अटक व्हावी. पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा तर आम्ही ठरवलेली आहे. फक्त आम्ही ठराविक माणसं, म्हणजे जेवढे सोशल वर्कची पोरं आहेत ते जवळपास जे आहेत त्यांनी फक्त आम्ही ज्यांना कळवलं ते इथं आलेत. तर मे बी जर हे सोशल वर्कचे पूर्ण डिपार्टमेंटला कळेल, जेवढे पण महाराष्ट्रात सोशल वर्कचे डिपार्टमेंट आहेत, कॉलेजेस आहेत, जर पेटून उठला महाराष्ट्र, तर पुढील कारवाईसाठी आंदोलन किंवा अन्यथा आंदोलन, धरणे आंदोलन, किंवा आम्ही जो वरच्या लेवलला जायला तयार आहोत. काय मी फक्त अतुलचा विचार करत नाही आहे, अतुल सोडून गेला आमच्यासाठी, बरोबर, पण तो काय लिहून गेला हे महत्त्वाचं आहे. कारण की त्यांनी लिहिलं आहे बालकं यामध्ये सुरक्षित नाही आहेत, यामध्ये गैरव्यवहार चालत आहे. तर आमचा म्हणजे आज इशारा आहे, अतुलला आम्ही रिटर्न आणू शकत नाही आहे, कोणीही जरी केलं तर अतुलला रिटर्न आणू शकत नाही. तर आमचा हा प्रशासनाला त्या पूर्ण चौकशी व्हावी. त्याचे 6 ते 7 संस्था आहेत, वेगवेगळ्या नावाने आहेत, काही आईच्या नावाने आहेत, वडिलांच्या नावाने आहेत, त्या पूर्ण संस्थेची चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय भेटावा. या गोष्टी आहेत. साहिल यादव. अतुल अंकुश लालगे नावाच्या मुलाने तिथे आत्महत्या केलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी आत्महत्या करत असताना एक सुसाईड नोट लिहिलेली आहे, त्याच्या मृत्यूस कोण जबाबदार आहेत
तर त्याच्या मृत्यूस त्यांनी बालाजी मस्कवाट जे त्या श्री साई सेवाभावी संस्थेचे संचालक आहेत त्यांना जबाबदार धरलेला आहे. तिथला जो गलतान कारभार किंवा इतर गोष्टी आहेत त्यासाठी त्यांनी जबाबदार धरलेला आहे. तर त्या अनुषंगाने फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 267/2026 BNS कलम 108, 351(2) व 352 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास हा API नाना जाधव साहेब हे करत आहेत. गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने चालू आहे. आरोपी यांनी सध्या कोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेलसाठी ॲप्लिकेशन केलं होतं, परंतु पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्यामध्ये त्यांना अँट्री मिळालेलं नाही आणि पुढील 10 तारखेला त्याची सुनावणी होणार आहे. त्याचा आम्ही विरोध करून त्याचा बेल रिजेक्ट करून त्याला अटक करण्याची प्रक्रिया करीत आहोत. आलेला नागरिकचा क्राऊड होता, त्यांचं म्हणणं होतं की या घटनेला तब्बल 15 दिवस झालेले आहेत. चौकशी केली आहे, परंतु त्याचा माहिती मिळून येत नाही. स्थानिक पोलीस स्टेशन आहे MID पोलीस स्टेशन लातूर यांची देखील आम्ही मदत घेतलेली आहे आणि तो मिळून येताच आम्ही त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे.